भातान आणि त्यांच्या विरोधामध्ये आदई। जयेश आणि निलेश श्रीदत्त भातान संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये आणि पहिली ओव्हर घेऊन आलाय तो शुभम शेळके, ज्यानं मागच्या मॅच मध्ये एक विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली होती। तो शुभम सलामीचं षटक घेऊन समोर आलाय। निलेश मागच्या मॅच मध्ये 19 धावांचा बहारदार खेळ दापोली संघाच्या विरोधामध्ये आणि जयेशने देखील 19 धावांची बहारदार खेळी मागच्या मॅच मध्ये केली होती। तर त्यांच्या समोर तितकाच चांगला गोलंदाज आहे तो शुभम। पहिलाच बॉल, खराब चेंडू पाठीमागच्या बाजूला, चांगलं विकेट कीपिंग, वाईड। जी तिसऱ्या पंचांकडे खरं तर हा डिसिजन रेफर करण्यात आलाय। वेस्ट राईट साठी खरं तर हा डिसिजन रेफर करण्यात आलाय। जीवन गावंड सर आमचे मेन पंच आणि संतोष चौधरी सर या दोन आमच्या क्वालिफाईड पंचांना आपण पाहतोय आणि 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम आणि नो बॉलचा इशारा आलेला आहे। विवेक बोर्लेचे आमचे विवेक पाटील आज संपूर्ण या 24 लाईव्ह इव्हेंटच्या टीमला संदेश पाटील सरांनंतर लीड करतायत आणि त्यांच्याकडून डिसिजन आलेला आहे, काकडे सरांकडून डिसिजन आलेला आहे का पहिला चेंडू नो बॉल आहे। 1+1 2 धावा मिळतात त्या श्रीदत्त भातान संघाला। शुभम पहिल्याच बॉलवरची थोडीशी दिशा हरवतोय। या वेळेला समोर टाकलेल्या बॉलला उडवलं स्क्वेअर लेग मध्ये आणि पहिल्याच बॉलवरती षटकार। मागच्या मॅच मध्ये देखील जयेश भोईरनं षटकारानं आपलं खातं उघडलं होतं आणि या मॅच मध्ये देखील षटकारानं खातं उघडतोय। डेप मध्ये गेला होता, पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर केला, बॅकफुटला जात बॉलला खरं तर उचललं आणि स्क्वेअर लेग मध्ये एक दर्जेदार स्ट्रोक जयेश भोईरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला। या वेळेला स्टायलिश पद्धतीने स्टँड अँड डिलिव्हर्ड लगातारचा दुसरा षटकार। मागच्या मॅचचा फॉर्म या मॅच मध्ये देखील कंटिन्यू ठेवतोय तो जयेश भोईर। काय दर्जेदार फलंदाजी करतोय, 2 चेंडूंवरती 2 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात मैदानाच्या सभोवताली। मागच्या मॅच मध्ये देखील विशाल जितेकरच्या विरोधामध्ये अशा पद्धतीची फटकेबाजी केली होती आणि या वेळेला मागच्या सामन्याचा हिरो शुभम शेळके ज्याच्या नावावरती एक विकेट हॅट्रिक आहे त्याच्या गोलंदाजीवरती मात्र आता हल्ला चढवतोय तो जयेश। 14 धावा श्रीदत्त भातान संघाच्या धावफलकावरती लागल्यात। 4 ओव्हरचा हा सामना आहे, चांगली सुरुवात केली आहे। चांगला फटका, ताकदीचा वापर केलाय, बॉटम हँडचा सुरेख वापर लॉंग ऑनला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे सुशांत। एकच धाव मिळते, एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती ती 15। मगाशी सुद्धा म्हटलं होतं की आक्रमक फलंदाजांचा भरणा असलेला हा भातान संघ आहे। अटॅकिंग अशी ओपनिंग पेअर आहे, घातक असे दोन्ही सलामीचे फलंदाज आहेत आणि ती फलंदाजी पहिल्या 2 मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते भातान संघाकडून। हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता, फ्लिक केलाय, बॉटम हँडचा वापर, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, त्या ठिकाणी चुकी होतीये आणि 4 धावा मिळतायत त्या निलेशला। या 4 धावांच्या मदतीनं 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये, घातक विस्फोटक अशी फलंदाजी आहे सुरू आहे ती भातान संघाची। ओळे संघाचा कर्णधार आणि विचुंबे संघाचा कर्णधार यांना रिपोर्ट करायचंय।
फुलटॉस बॉल, वेगवान असा फुलटॉस होता, टायमिंग साधू शकला नाहीये, मिड विकेटला क्षेत्ररक्षक लांबून आलाय, एक धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीनं पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 20 धावा लागल्या जात आहेत. पॉवर प्लेची पहिली ओव्हर आहे, 4 ओव्हरची ही मॅच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगली सुरुवात करून देत आहेत ते फलंदाज निलेश आणि जयेश. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते, सगळ्यांची मन जिंकणारी बॅटिंग आणि ऑन साइडला परत खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील, एज लागली होती आणि चेंडू शरीरावरती आदळला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि एकूण धावसंख्या आली आहे ती 20. श्रीदत्त भातान संघाच्या धावफलकावरती टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करत असताना जयेश 4 बॉल त्यानं फेस केले, 13 या धावसंख्येवरती खेळतोय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. निलेशच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिला. 3 बॉल मध्ये तो 5 या धावसंख्येवरती खेळतोय आणि महागडं षटक शुभम या गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळालं. पहिला सामना दापोली आणि भातान या 2 संघांमध्ये आपण पाहिला होता. थोडासा एकतर्फी असा सामना, वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळाली. सहजरित्या श्रीदत्त भातान संघानं हरवलं ते जय हनुमान दापोली संघाला आणि मागच्या सामन्यामध्ये गावदेवी शिवशंभो आदाई संघानं अगदी एक हाय व्होल्टेज मॅच जिंकली. शेवटच्या षटकापर्यंत तो सामना रंगला गेला आणि 12 चेंडू 40 धावांची गरज असताना 10 चेंडूंमध्ये 40 धावांचा पाठलाग केला गेला तो शिवशंभो गावदेवी आदाई संघाकडून. दुसरं षटक गोलंदाज येतोय आदिनाथ पाटील, एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील इकॉनॉमिकल बॉलिंग त्यानं केली होती आणि आता दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती सोपवण्यात आली आहे. आदिनाथच्या समोर निलेश आणि जयेश या 2 सेट बॅट्समनचं आता टार्गेट असणार आहे, कारण दोन्ही बॅट्समन सेट झालेत. मागच्या मॅच मध्ये देखील त्यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने ते धावा जमा करतायत. अशा परिस्थितीमध्ये आदिनाथला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे आदाई संघाच्या कर्णधारानं. पहिलाच बॉल ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या जास्त बाहेर. पंच संतोष चौधरी सर वाईड बॉलचा इशारा करत असताना अतिरिक्त स्वरूपाची एक धाव येते ती धावफलकावरती. 21 धावा या धावफलकावरती. या वेळेला बॅकफूट वरून ऑन द टो खेळलेला फटका, उडी मारून मारलेला हा कट केलेला स्ट्रोक जातोय डीप पॉइंट मध्ये आणि या चेंडूवरती येत आहे ते 4 धावा. फार चांगला फटका पाहायला मिळाला. या अगोदर निलेशच्या बॅट मधून आपण ऑन साइडला फटके पाहत होतो, आता डीप थर्डमॅन आणि पॉइंटच्या अगदी डोक्यावरून तो फटकेबाजी करतोय. मैदानाच्या सभोवताली फटकेबाजी या दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या सभोवताली फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजांमध्ये ते आपल्याला मागच्या आणि या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू ऑन साइडला आडवा बॅटनं खेळलेत. मोठा फटका आला नाहीये. सुशांत थोडासा फंबल होतोय परंतु सिंगल घेतली आहे. चांगलं क्रिकेट श्रीदत्त भातान संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर सिंगल डबल्सला देखील तितकंच प्राधान्य दिलं जात आहे. मोठे फटके देखील मारले जात आहेत. वारंवार स्ट्राईक रोटेट सुद्धा केली जाते आणि आतापर्यंत फक्त 1 डॉट बॉल फेस केला गेला या इनिंग मध्ये. 26 धावा. आदिनाथ कडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे. 2 मोठ्या फलंदाजांना रोखण्यासाठी आदाई संघाच्या कर्णधारानं याच्यावरती जबाबदारी दिली आहे. जोरकस फटका, बॉडमॅनचा सुरेख वापर. समोरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळते. आदिनाथ पहिला बॉल वाईट, त्यानंतर एक चौकाराचा मार जरूर खाल्ला परंतु आता मात्र हात खुले करण्याची संधी देत नाहीये तो प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. राईट हँडेड बॅट्समन लेफ्ट हँडेड बॅट्समनचं कॉम्बिनेशन आहे. फील्ड पोझिशन मध्ये वारंवार बदल करावा लागतोय. एकूण धावसंख्या आहे
T27. पुन्हा एकदा या अगोदर देखील अशाच पद्धतीचा फटका पाहिला होता. आता डीप थर्डमॅन मध्ये यावेळेला अप्पर कटचा हा फटका जातोय 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या मदतीनं 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. रिप्ले मध्ये देखील पाहिलं बॅकफूट वरून फक्त अप्पर कटचा फटका खेचायचा होता. बॅटीचा वरचा हिस्सा लागला, अप्पर एज लागली आणि चेंडू हवेमध्ये फ्लाय होत पाठीमागच्या बाजूला. चांगली फटकेबाजी निलेशच्या बॅट मधून 3 बाउंड्रीज 3 चौकार आलेत. टेक्निकली आपण किती स्ट्रॉंग आहोत हे दाखवणारी फटकेबाजी निलेशच्या बॅट मधून येते. समोरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेट करतोय चेंडू येईपर्यंत. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळते. दोन षटकांचा खेळ, खरं तर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 32. भातान संघाच्या फलंदाजांना माहिती आहे की मागच्या मॅच मध्ये 73 धावांचा यशस्वी पल्ला चेस केला होता. आजही संघानं अशा परिस्थितीमध्ये या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये देखील 60+ रन आपण जमा केल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगानं चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी करतायत ते हे आघाडीचे फलंदाज. मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि एकूण धावसंख्या आहे ती 33. पहिल्या ओव्हर मध्ये शुभमनं धावा खर्च केल्या 20. आदिनाथ पाटीलनं दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या 13. 33 धावा आल्या त्या भातान संघाच्या धावफलकावरती. जयेश भोईर आणि निलेश भोईरचं कौतुक केलं पाहिजे. मागच्या मॅच मध्ये 39 धावांची पार्टनरशिप त्यांच्याकडून बिल्ड केली होती आणि या मॅच मध्ये देखील 33 धावांची पार्टनरशिप. चांगलं कोऑर्डिनेशन आहे, चांगला जम बसलाय दोन्ही फलंदाजांचा आणि चांगला खेळ देखील आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. वरचे ओळे संघाचा कर्णधार संगम याचं या ठिकाणी आगमन झालंय, त्याचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. ॲडव्होकेट संगम घरत आणि त्याच बरोबरीनं आशिकेश देखील विचुंबे संघाचा खेळाडू या ठिकाणी आलेला आहे, त्याचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. दोघांनाही विनंती आहे दोन्ही कॅप्टनला की आपण आमच्या आयोजकांकडे आपण रिपोर्ट करा. यानंतर एक चांगली फाईट. रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ करणारे आशिकेश, तदनंतर अविनाश पाटील हे दोन्ही फलंदाज, दोन्ही खेळाडू आपल्याला आपल्या ग्रामीण संघाकडून आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर ॲडव्होकेट संगम घरात वरचे ओळे संघाला घेऊन नेक्स्ट मॅच मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि शेवटचा सामना असेल कान्होबा कुंडेबाळ समाधान वास्कर आणि त्याच्या विरोधामध्ये जय हनुमान रिस. 2 मोठ्या संघांमधला आणखीन एक संघर्ष चौथ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 ओव्हर नंतर 33 धावा आहेत. 16.50चा ऍव्हरेज आहे. दोन्ही फलंदाज फार चांगली बॅटिंग करतायत, सगळ्यांना एंटरटेन करतायत आणि चांगला प्लॅटफॉर्म, चांगला बेस त्यांनी आतापर्यंत उभा केलाय श्रीदत्त भातान संघासाठी. विकेटच्या शोधामध्ये आहे तो गावदेवी शिवशंभो आदई संघ. 1 विकेट त्यांना मिळवायची आहे मोमेंटम मिळवण्यासाठी आणि तो विकेट कोण घेणार हा प्रश्न मात्र सगळ्यांच्या मनामध्ये. आकाश शेळके एक अनुभवी गोलंदाज आहेत. आकाश त्यांच्या हातामध्ये या निर्णायक षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्वर्गीय जुईलीताई म्हात्रे, जुईलीताई तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली ही ट्रॉफी किंजल चषक आदर्श ट्रॉफी 2024 हे शानदार असं पर्व. यावेळेला आखूटप्पाचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आता मात्र फसला आणि मोठी विकेट मिळाली आकाश शेळकेला. जयेश भोईर सारख्या एका कसलेल्या सेट झालेल्या बॅट्समनला बाद केलं आणि पाठीमागच्या बाजूला चांगला झेल टिपला गेला. रिप्ले मध्ये देखील पाहतो आकाशचा ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल आतमध्ये येत असताना आणि पाठीमागच्या बाजूला आदिनाथ पाटील दर्जेदार झेल टिपतोय. मोठी विकेट गेली आहे. जयेश 6 चेंडू 15 धावा करून बाद झाला आणि नवीन बॅट्समन संदेश भोईर आता मैदानाच्या आतमध्ये येतोय.
प्रवीण भोईर खर तर हाताला त्याच्या दुखापत आहे, तो खेळत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये या युवा खेळाडूंनी काय दर्जेदार खेळ केलाय. जयेश, निलेश या दोन खेळाडूंनी या स्पर्धेवरती आपली छाप सोडली आहे आणि फार चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती ती रोशन भोईरची. मडन षटक देखील आज या स्पर्धेमध्ये आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळालं. आकाश ब्रेक थ्रू मिळवतोय, गोल्डन विकेट मिळवतोय आणि या विकेट नंतर आत्मविश्वास जरूर वाढला असणार तो गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी शिवशंभो आदई संघाचा. आकाश शेळके विकेट टेकिंग आहे. पहिल्याच बॉल वरती मोठा ब्रेक थ्रू मिळवलाय आणि समोर आहे तो नवीन बॅट्समन. यावेळेला चेंडू ऑन द राईट खेळलाय, बराच वेळ हवेत, झेल मात्र सुटतोय. अवधूत कडून हा झेल सुटलाय. खरं तर चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता आणि सूर्याची किरण डोळ्यावरती येत असताना असे चेंडू झेल असे बॉल जज करणं थोडंसं डिफिकल्ट होतं आणि शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला. एक धाव मिळाली. संदेशनं स्वतःचं खातं उघडलं, पण आदेशची एक खासियत आहे, टप्पा पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या बाहेर निघणारे त्याचे बॉल आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू तो आज हाताळतोय आणि चांगले 2 चेंडू आतापर्यंत त्याचे पाहायला मिळालेत. या षटकामध्ये रोखण्याचा प्रयत्न जरूर करतोय ती आदई टीम. त्यांना माहिती आहे 50-55 पर्यंत तरी रोखलं पाहिजे, कारण समोर भातान संघाकडे देखील तितके चांगले गोलंदाज आहेत. एक नेट टू नेट फाईट या मॅच मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार यात काही शंका नाहीये. 2 ताकदवान संघांमध्ये, 2 तुल्यबल अशा संघांमध्ये ही लढत सुरू आहे. यावेळेला स्मार्टली प्लेस केलाय गॅप मध्ये, डीप पॉइंट लाईक फिल्डर लावला होता. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, खराब क्रिकेट पाहायला मिळतं आणि ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी 2 नाही तर तब्बल 3 धावा मिळाल्या. तीन धावा आल्यात. खराब फिल्डिंग, 2 धावांचा बोनस मिळालाय. एकूण धावसंख्या आहे ती 37. आकाश कौतुकास्पद गोलंदाजी करतोय, मोठे फटके देत नाहीये, बॉलला बाहेर काढतोय आणि चांगली गोलंदाजी आकाशची आज आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आखो टप्पाचा बॉल आपटला होता, त्याच्यावरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न, झेल टिपला जातोय. राकेश शेळकेकडून हा झेल टिपला जातोय आणि ही मोठी विकेट मिळतेय ती संदेशची. संदेश हा जास्त काही करू शकला नाहीये. 1 या धावसंख्येवरती बाद होतोय आणि 37 या धावसंख्येवरती दुसरा धक्का बसतोय तो श्रीदत्त भातान संघाला. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 37 धावा, 2 फलंदाज बाद झालेत आणि आकाश शेळकेचं कौतुक केलं पाहिजे, त्यानं 4 बॉल मध्ये 2 विकेट मिळवल्यात. सक्सेसफुल गोलंदाज ठरलाय आदई संघासाठी या मॅच मध्ये. स्पर्धेचा जर लेखाजोखा पाहिला तर 326 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत आणि 303 चौकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. फलंदाजांना पोषक असलेलं हे मैदान, खरं तर बाउंड्री थोडीशी शॉर्ट आहे, विकेट फार चांगली आहे, चेंडू बॅट वरती व्यवस्थितरित्या येतो. अशा परिस्थितीमध्ये पहिली मॅच थोडीशी लो स्कोरिंगची पाहिली, दुसऱ्या मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला आणि या मॅच मध्ये देखील नेट टू नेट फाईट सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार. पार्लल स्ट्रोक सरळ क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळच जातो आणि पहिला टप्पा पडल्यानंतर सागरच्या बॅट मधून येत आहेत त्या 4 धावा. छोटा सागर फार चांगला स्ट्रोक ठोकतोय आणि 4 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 41. ज्या वेळेला या इनिंग मध्ये गोलंदाजानं 5वा चेंडू हाताळलाय त्या प्रत्येक ओव्हरच्या 5व्या चेंडूवरती 4 धावा आल्यात, बाउंड्री झालेली आहे. म्हणजे 5वा चेंडू हा थोडासा घातक आहे तो शिवशंभो गावदेवी आदई संघासाठी.
एकूण धावसंख्या 41. आकाश चांगली गोलंदाजी जरूर केली आहे, 2 विकेट तरी त्याला मिळाल्यात आणि इकॉनॉमिकल देखील राहिलाय. या वेळेला पाठीमागच्या बाजूला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल जातोय. 3री विकेट मिळते. महत्वाच्या 3 फलंदाजांना बाद करण्याचं काम केलं ते आकाशनं. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, 3 विकेट त्याला मिळाल्या आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना थांबवण्याचं काम त्यानं केलं. एकूण धावसंख्या झाली 41. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 बॅट्समन आतापर्यंत आउट झालेत. विजुंबे संघाचा कर्णधार आणि वरचे ओवळे संघाचा कर्णधार दोघांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यानंतर लगेच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 41 धावा 13.67 ॲव्हरेजनं धावफलकावरती पाहायला मिळतात त्या श्रीदत्त भातन संघाच्या. अशीच फलंदाजी जर होत राहिली तर 54 पर्यंत बाजी मारेल, मजल मारेल तो फलंदाजी करणारा श्रीदत्त भातन संघ. परंतु काय कमबॅक केलंय ते गोलंदाज आकाशनं. निलेश अजूनही मैदानामध्ये तग धरून उभा आहे. त्याच्या बॅट मधून आपण आतापर्यंत 8 बॉलमध्ये 19 धावांचा वारदार खेळ पाहिलाय. त्या निलेश वरती आता मात्र मजल सगळी मदार असणार आहे ती आपल्या श्रीदत्त भातन संघाची. रोशन भोईर विचुंबे टीमच्या कॅप्टन व्यासपीठावरती लगेच यायचंय. मानव शेळकेचा हा पुढ्यात टाकलेला पहिलाच बॉल 1 बाउन्स. आउटफील्ड टणक आहे, हार्ड आहे, बॉल बाउन्स होतोय आणि पहिला टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक वेट करेपर्यंत चेंडू गेला तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढ्यात टाकलेला बॉल लॉप केलं होतं. क्षेत्ररक्षक आशाळभूत अशा नजरेनं पाहत राहिला आणि 4 धावा मिळाल्या त्या निलेश भोईरला. 4था चौकार आला आहे तो निलेशच्या बॅट मधून. दर्जेदार खेळ, मैदानाच्या सभोवतालीच्या चहू बाजूला फटकेबाजी, टोलेबाजी करतोय तो फलंदाज निलेश. वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त बाउन्स रिप्ले मध्ये देखील पाहतोय. अगदी फलंदाजाच्या डोक्यावरून फुटभर असा गेलेला हा बॉल आणि वाईडच्या रूपाने एकदा येते. MCA ची परीक्षा पास असलेले आमचे क्वालिफाईड अंपायरचं पॅनल आपण पाहतोय. मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारे आमचे हे पंच आहेत, ज्यांना खरं तर आपण मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटामध्ये देखील त्यांचा कॅमिओ पाहिला होता. ते आमचे संतोषजी चौधरी सर आणि त्याच बरोबरीनं एक लिजंड खेळाडू जीवनजी गावंड सर. चेंडू शरीरावरती आदळतोय. मानव खेळपट्टीवरती घरंगळत राहिला होता. चेंडू लेग बाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव. शेवटच्या 2 षटकांमध्ये मोमेंटम खरं तर आपल्या बाजूनं झुकवण्याचं काम केलं ते आकाशनं आणि मानव देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंमध्ये त्यांना केवळ 5 धावा खर्च केल्यात. विकेट जरी मिळाली नसती तरी स्लॉग ओव्हर मध्ये लेफ्ट हँडेड बॉलर फलंदाजांना रोखण्याचं थांबवण्याचं काम करतोय. एकूण धावा 47 या श्रीदत्त भातन संघाच्या धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू. दुसऱ्या फेरीचा हा सामना आपण पाहतोय. गावदेवी शिवशंभो आदई आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीदत्त भातन. यॉर्कर खोदून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सेफ. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती पाहायला मिळाली या 2 फलंदाजांच्या दरम्यान आणि 50 धावांचं अर्धशतक पूर्ण करतोय तो श्रीदत्त भातन संघ. सगळे खेळाडू रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये आहेत आणि या अगोदर सुद्धा ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची मिस्टेक झाली आणि 3 धावा धावून काढल्या गेल्या त्या श्रीदत्त भातन संघाकडून.
गावदेवी शिवशंभ आदई संघ थोड्याशा मिसफिल्ड आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. 2 बाउंड्री सोडल्या गेल्या, 2 वेळा 3-3 धावा आल्या. जर या धावा कुठेतरी चांगली फिल्डिंग जर पाहायला मिळाली असती तर कदाचित या धावा कुठेतरी रोखल्या गेल्या असत्या. 5-10 धावांचं मात्र बोनस मिळाला आहे तो बॅटिंग करणाऱ्या भातान संघाला. आणि जर क्षेत्ररक्षकाकडून जेव्हा जेव्हा चुकी झाली ना तेव्हा तेव्हा भातान संघाच्या फलंदाजांनी त्याचा फायदा उचलला आहे. चप्पळ असे सगळे त्यांचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगला फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग मध्ये. एकच धाव, 51 धावा लागल्यात. 2 ओव्हर नंतर 33 धावा होत्या त्या फलंदाजी करणाऱ्या श्रीदत्त भातान संघाच्या धावफलकावरती. आणि आता मात्र 11 चेंडूंमध्ये 14 धावा आल्यात. 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली आहे ती आदई संघाची. शेवटचा बॉल, चांगला चेंडू पूर्णपणे बांधलं. दर्जेदार गोलंदाजी शेवटच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली आकाशची आणि मानवची. 2 पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, 4 षटकांचा खेळ संपलाय. 51 धावा लागल्यात त्या आदई संघाच्या विरोधामध्ये श्रीदत्त भातान संघाच्या धावफलकावरती. आणि टार्गेट आहे ते 52 धावांचं. तर जाऊया आपण टॉस साठी त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तेजसजी मात्रे यांच्या शुभ हस्ते वरचेओळे आणि भैरवनाथ विचुंबे या 2 संघादरम्यान चला टॉस जिंकला विचुंबे संघानं. अभिनंदन सर्वात आधी. आणि निर्णय काय असेल? कसं वाटतं या स्पर्धेमध्ये येऊन? एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय आणि किती तयारी आहे या स्पर्धेची? तयारी नेहमीप्रमाणेच असते. दरवर्षी आम्ही खेळतो इथे, जिंकण्याचा प्रयत्न करू. कोणत्या प्रमुख खेळाडूंवर आज जास्त विश्वास असेल? हे खेळाडू जर चमकले तर नक्कीच एक चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळेल विचुंबेचा. आशिकेश आहे थोडा अनफिट आहे, बघू खेळला तर. नाहीतर मला सर्व टच मध्ये जात. काय सांगशील या ट्रॉफी बद्दल आणि या आयोजनाबद्दल? आयोजन चांगलं आहे. चला खूप साऱ्या शुभेच्छा असतील विचुंबे. टॉस विरोधामध्ये गेलाय वरचेओळे संघ. तुम्हाला पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे, परंतु वरचेओळे संघ म्हटला की एक चांगले गोलंदाज तुमच्या संघाकडे आहेत. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना किती एक्सपेक्ट करतायत धावा? 70-75 धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. 70-75 बऱ्याच वेळेला या मैदानावर झाल्यात मागच्या 4-5 दिवसामध्ये. कोणत्या प्रमुख फलंदाजांवर भिस्त असेल या धावा काढण्याची? संगम घरात, रोहित घरात, विक्रम घरात, उदय घरात. चला त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा तर असतील, परंतु अजून एक प्रश्न आयोजनाबद्दल काय सांगाल? मोठ्या ट्रॉफीमध्ये बरेचसे संघ वेटिंगला असतात. खरे तर या स्पर्धेमध्ये सहसा लवकर प्रवेश मिळत नाही, परंतु या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रवेश मिळाला. काय सांगशील आयोजकांबद्दल? आयोजकांचं थँक्यू असेल, आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि आयोजन तर खूप सुंदर आहे. तेजसदारांचा थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो भैरवनाथ विचुंबे या संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. स्टे ट्यून, कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा. आणि जाऊया दुसऱ्या सत्रासाठी कॉम्बॉक्स कडे. थँक्यू. चला सलामीची जोडी पाठवा. हॅलो. 52 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते 4 ओव्हर्स मध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली भाताण संघाची. सुरुवातीला आपण पाहिलं निलेश भोईर, त्याच्या पाठमधून आलेल्या 24 धावा. त्यानंतर जयेश भोईरनं 15 धावांचं योगदान दिलं. आज प्रवीण भोईर स्क्वॉड मध्ये नाही आहेत आणि त्याची कुठेतरी अनुपस्थिती नक्की जाणवते, कारण भाताण संघ म्हटला की प्रवीण भोईर.
परंतु त्याच्या अनुपस्थितीविना पाहूया दुसऱ्या मॅच मध्ये कसा परफॉर्मन्स करतोय. पहिल्या सामन्यामध्ये बलाढ्य जन्मात दापोली संघाला घरचा रस्ता दाखवला होता भाताण संघानं. तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर शिवशंभो गावदेवी आदई या संघानं 76 धावा चेस केल्यात त्या 5 ओव्हर्समध्ये आणि त्याचमुळे 4 ओव्हर्समध्ये 52 परत एकदा चेस केल्या जाणार का. मागच्या मॅच मध्ये केडी ज्युनियर केडी शुभम शेळकेनं मात्र दर्जेदार इनिंग साकारली होती आणि या धावांचा यशस्वी पाठलाग करण्यामध्ये मात्र तो यशस्वी राहिला होता. इकडे पाहूया 52 करायचे आहेत परंतु भाताणकडे गोलंदाज चांगले आहेत. त्याचमुळे तितकंही सोपं नसेल. 13च्या सरासरीनं मात्र या धावा उभारायच्या आहेत. परंतु पाहूया कशा पद्धतीने हा खेळ पुढे जाणार. यानंतर वरचे ओळे आणि वेचुंबे या दोन संघादरम्यान तुम्हाला या पहिल्या फेरीमधली तिसरी लढत पाहायला मिळेल. केंजल स्पोर्ट चषक या आदर्श ट्रॉफी 2024 आज या स्पर्धेचा 6वा दिवस आहे आणि 6वा दिवस पहिल्या दिवशी तालुका निहाय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली ज्याच्यामध्ये खरं तर एक सामना बॅलन्स आहे. पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर मेडिटेक रायगड आदर्श स्पोर्ट्स पनवेल हा संघ पुढे क्वालिफाय झालाय परंतु गावदेवी गावठाण आणि ओमसाई बंगारपाडा एक मॅच बॅलन्स आहे. तर दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर 40+ ग्रुप मधून अलिबागचा संघ पुढे गेलाय जो दाखल झालाय सुपर 4 साठी. डे 3 आपण पाहिला ग्रामीणचा संघ ज्याच्यामधून शेलगरनं सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आणि तो संघ सुपर 6 साठी क्वालिफाय झालाय तिसऱ्या दिवशी. चौथ्या दिवशी मोरावे आणि पाटणोली असे दोन संघ सुपर 12 साठी क्वालिफाय झालेत. त्यांच्यामध्ये बॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती 17 तारखेला त्याच्यामधून सुपर 6 साठी त्यांचा प्रवास असेल. आणि काल 5व्या दिवशी द्रोणागिरी करंजा आणि संध्याकाळी आपण पाहिलं तर ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली हे दोन काल संघ क्वालिफाय झाले त्या स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये. त्यांची ही फाईट तुम्हाला 17 तारखेला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने 5 दिवसाचा प्रवास. जाऊया 6व्या दिवसाकडे. गोलंदाज जेबी फुल टॉस आहे आणि लॉफ्ट केलाय कव्हरच्या वरतून इनफिल्डच्या वरतून काढलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं पहिला चौकार टीम आदईसाठी. विकी मात्रे आणि सुशांत शेळके अशी सलामीची जोडी. इकडे लाईन खराब होती मित्र म्हणजे जयेश भोईरचा फुल टॉस होता आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक आहे आणि त्यामुळे मात्र सोपं होतं कारण 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामुळे संपूर्णपणे रान मोकळं आहे मैदान संपूर्णपणे मोकळं आहे. फक्त 2 फिल्डर एक लॉंग ऑफला उभा केला एक मिड विकेटला आणि त्यांच्यामध्ये सुद्धा भली मोठी गॅप आहे. सर्कल तुम्ही भेदलात ना धावा मिळतील आणि तेच करायचं आहे सलामीवीरांना. विकीच्या पॅटमधून निघालाय पहिला चौकार. गोलंदाज जयेश भोईर तयार. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र फुल लेंथ होता हलक्या हातानं यावेळेस क्लिअर करण्याचा प्रयत्न. पॉइंट कडे सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल 5 या आकड्यावर. सुशांत मोठं नाव आहे गावदेवी आदई संघाचं. विस्फोटक फलंदाज सुरुवातीपासून आक्रमण आज त्याचा तंत्र असतं आणि त्याच उद्देशानं फटकेबाजी तो करत असतो आणि त्याचं योगदान या मॅच मधलं फार महत्वाचं असेल. ओ क्रॉस बॅटेड इकडे एज लागला आणि बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. निराश करतोय नाराज करतोय सुशांत शेळके. मोठी विकेट या ठिकाणी प्राप्त झाली जयेश भोईरला. भाताण टीमला मोठा हादरा सहन करावा लागेल. ही जेबीची सफलता पाहू शकता तुम्ही. आडवा पॅटर्न खेळण्यासाठी गेला प्रॉपर टायमिंग नव्हतं मिस्क्यूट झाला फटका आणि स्क्वेअर लेगला मात्र चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. रोशन त्या ठिकाणी होता. पहिला धक्का लागलाय गावदेवी शिवशंभो आदई या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाळू मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दिलाय. 15 धावांची उपयुक्त खेळी मात्र त्यानं साकारली होती आणि विजयामध्ये हातभार लावला होता. आणि बाळू शेळके मोठा अनुभव आहे या खेळाडूकडे सुद्धा. सुशांतने नाराज केले ज्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या या मॅच मध्ये.
जयेश भोईर तयार होतोय. बाळू यावेळेस मात्र फाईन लेग कडे घेऊन काढलाय. वेगवान आउटफील्ड जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. पहिलाच बॉलवर चौकार. कलात्मक फटका पाहायला मिळाला. राऊंड स्टंपनं लेग स्टिक वर होता. हलक्या हाताने आपण पाहिलं, फक्त दिशा दिली. शॉर्ट फाईन लेगला पीट करत बॉल डीप फाईन लेगला 4 धावां करता. टीमची टोटल 9 आकड्यावर. सर्कल मध्ये हा फायदा बऱ्याच वेळेला होतो. तुम्हाला फक्त इनफिल्डच्या फिल्डर्सना बीट करायचं आहे. 4 मिळतात आपोआप. बऱ्याच वेळेला शक्तीपेक्षा युक्ती सुद्धा श्रेष्ठ ठरते मैदानावर आणि त्याचाच वापर मात्र करत असताना बाळू शेळके. और स्विच इट. वाडे शॉट. फंटॅब्युलर स्ट्रोक. शॉट ऑफ द डे बाळूच्या पाठमधून येतोय. दर्जेदार फटका. या सीटचा मॅक्झिमम. षटकार वारंवार पहावा असाच काहीसा फटका. आजच्या दिवसामधील सगळ्यात सुंदर. स्विच इट पहा. गुडघे टेकले आणि त्यानंतर मात्र पॉइंटच्या वरतून भिरकावून दिलाय. कमाल स्ट्रोक. बाळू शेळके त्याच्या पॅटमधून मागच्या 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. जयेश भोईर थोडासा महागडा. चेंज ऑफ पेस. आडवा पॅटना. इकडे मात्र अगदी डीप मिड विकेटला थोडी ताकद कमी पडली असंच म्हणावं लागेल. सीमा रेषेला अगदी चिटकत त्या ठिकाणी सागरनं टिपला जेल आणि अलंकारनं टिपला जेल आणि दुसरा धक्का मात्र बसलाय तो गावदेवी शिवशंभू आदई या टीमला. बाळू शेळके बाद. थोडी ताकद कमी पडली असंच म्हणावं लागेल. कमाल स्ट्रोक होता. झटपट धावा जरूर उभारल्या, परंतु इकडे एक सिनियर खेळाडूचं राणं खेळपट्टीवर गरजेचं आहे, कारण चेसिंग करत असताना मात्र अनुभवी खेळाडू असणं गरजेचं असतं. सुशांत बाद झालाय, त्याच्या पाठोपाठ आता मात्र बाळू बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्याचा हिरो मानव तो मॅच मानकरी ज्युनियर केडी अर्थात शुभम शेके मैदानामध्ये दाखल होत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर 15 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. ही थोडीशी चर्चा होत असताना विकी मात्रे आणि शुभम शेळके मध्ये. शुभम शेळकेनं मागचा सामना जिंकवला होता, आता सुद्धा तोच करत धडाका त्याच्याकडून पाहायला मिळेल का या मॅच मध्ये, याकडे मात्र लक्ष लागलंय. 37 धावांची गरज आहे 3 ओव्हर्स मध्ये. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अलंकार भोईर तयार होतोय. प्रवीण भोईर आज स्क्वॉड मध्ये नाहीये. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून यस पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स आदयचा सुद्धा वाढला असेल, परंतु 2 महत्वाचे खेळाडू त्यांचे बाद झालेत. अलंकारचा हा चेंडू यावेळेस मात्र पाकपुटला जाऊन जागा बनवली. कबर्स कडे हा घेऊन काढलाय. सिंगल त्या ठिकाणी सहजतेनं येताना दिसेल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. मोठी स्पर्धा आपण पाहत आहे, महाराष्ट्रामधील एक अग्रमानांकित स्पर्धा म्हणून सातत्यानं स्पर्धेचा उल्लेख अनेक ठिकाणी आपण पाहत असतो, ऐकत असतो. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी 13वा वर्ष धूमधडाक्यामध्ये संपन्न होत असताना सगळ्याच क्रीडा रसिकांचा आभार त्याच्यासाठी मानूया. प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेली ही स्पर्धा, प्रेम दिले आजपर्यंत, सहाय्य केले, सहकार्य केले, लळा लावलाय खरं तर या स्पर्धेला. यावेळेचा चेंडू बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला होता. इकडे हुक साठी गेला जरूर होता, परंतु प्रॉपर कनेक्ट झाला नाही. शरीराचा भेद घेणारा चेंडू. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. 1 रन त्या ठिकाणी प्राप्त होईल. धावसंख्या 1 ने जम्प करेल. 18 ऑन बोर्ड. 18 धावा. अलंकार भोईर
चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय, कारण जयेशच्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, त्यामुळे कुठेतरी स्कोरला रिस्ट्रिक्ट करणं गरजेचं आहे. राऊंड द स्टंप्सनं हा चेंडू अडवा पॅट ऑन साइडला, वेगवान स्ट्रोक, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. त्यामुळे या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलं गेलंय. सिंगल्स येत असताना सध्याच्या घडीला, आणि हेच करणं गरजेचं सुद्धा आहे भाताण टीमसाठी. पाहूया शुभम का बॅटिंग केले मागच्या सामन्यामध्ये, कमाल स्ट्रोक्स त्याच्या पॅटमधून पाहायला मिळाले होते. ओ लोवर फुल टॉस बॉल, शॉर्ट फायनलला थांबवलाय त्या ठिकाणी. इकडे जर क्षेत्ररक्षकाला चकवलं असतं ना तर नक्कीच जाबा मिळाल्या असत्या शुभमला. एकच जाव, पुन्हा एकदा सिंगल. मागच्या 4 बॉलवर आपण पाहिलं तर सिंगल येत असताना, त्यामुळं 14 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. सोडून दिला हा चेंडू, ऑफस्टंपच्या बाहेर होता. पंच तेज दर्शवत असताना व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चौदा चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 31 नीडेड नाव. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील अदय संघाच्या दृष्टिकोनातून. पाहूया कशा पद्धतीनं अलंकार भुईर ते हाताळतोय. ओ यावेळेस लो फुल टॉस बॉल, दिशा दिले फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचला होता, प्रयत्न केले, प्रयत्न ना अपयश. बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. चौकार आलाय. पहा इकडे लेग स्टिक वरचा हा लोवर फुल टॉस, फक्त दिशा देणं गरजेचं आहे, आणि तेच करत असताना चांगला प्रयत्न झाला. बऱ्याच जोरवरून धावत आला होता, पोहोचला सुद्धा होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. 27 धावांची गरज आहे 13 बॉलमध्ये. 25 स्कोर कार्डवर आहेत, त्यामुळं दोलायमान स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. कोणताही संघ असा मजबूत स्थितीमध्ये म्हणता येणार नाहीये. दोन्ही बाजूला ही मॅच कधीही झुकू शकते, आणि असाच हा सामना. ओ यावेळचा हा लॉफ्ट केलेला फटका, कवचला फिल्डर आहे, पोहोचला होता, झेल सुटलाय. काय संधी होती इकडे, मात्र फलंदाजाला बाद करण्याची ही संधी मात्र दवडले. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावर 26 धावा, आणि 2 ओव्हर्स मध्ये बरोबर अजून 26 धावा करायच्यात. तर 2 ओव्हर्स मध्ये 26 धावा आल्यात, आणि बरोबर चालू आहे तो चेस पाठलाग बरोबर सुरू आहे. जी धावगती राखायची आहे 13ची, ती 13ची धावगती आतापर्यंत राखले या दोन्ही फलंदाजांनी आपण म्हणूया, आणि या अदय संघानं. त्यामुळे 12 बॉल मध्ये 26 एक चांगलं षटक हवंय. चला थोडं स्पीडअप करा. विचुंबे टीम अविनाश पाटील यांचे ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे वरचे ओळे संघ उदय घरत आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. बिग फाईट पाहायला मिळेल तुम्हाला 2 टीम्स मध्ये. सागर ए खेल बस सर कीपिंग क्लोज.
तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो संदेश भोईर. संदेश भोईर तयार. यावेळेस लॉफ केले, बॉलला संधी आहे, झेल होऊ शकतो आणि यस इट इज अनदर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 दैला सफलता संदेश भोईरला पहिल्या चेंडूवर. विकी गारज झालाय. विकी मात्र मैदानाच्या बाहेर पहिल्याच बॉलवर मोठ्या फटक्यासाठी गेला होता, जास्त उंच गेलाय आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला तो जयेश ना. 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि 26 धावांची गरज. चांगला बॉल यावेळेस मात्र इकडे पाहायला गेलं तर थोडस बॅकफुटवर आणलं जाते की काय. सध्याच्या घडीला पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत, आता मात्र अंतर वाढत चाललंय. 10 बॉल 26 धावांची गरज आहे. टेन्शन आता मात्र वाढलंय. विकी बाद झाला. स्थिरावलेला फलंदाज मोक्याच्या क्षणीला मी तर म्हणेन त्यानं विकेट फेकली. राकेश शेके एका बाजूला आहे. इकडे फटका फसलाय आणि यष्टीरक्षक करतोय जज. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना फलंदाज होईल बाद. खातं उघडू दिलं नाहीये त्या राकेश शेकेला आणि 26 या धावसंख्येवर लागलाय 4था हादरा. चार फलंदाज बाद झालेत. टेन्शन आता मात्र वाढत चाललंय. चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला होत असताना 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 26 धावांची गरज आहे. 9-26 समीकरण सध्याच्या घडीला मैदानामध्ये आहे. पाहूया काय घडतंय. नवीन फलंदाज केपेटीकडे येत असताना यश पाटील. यश मात्र यशस्वी राहणार का? परंतु गोलंदाज सुपर बॉलिंग अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय संदेश भोईर. कट केला यावेळेस मात्र बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. इकडे पहा गलीमधला फिल्डर वेगानं पोहोचलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यशस्वी होत असताना 2 धावा पूर्ण. या धावेनं सुद्धा खरं तर हळूहळू पुढे धावसंख्या नेता येऊ शकतो. हा सामना शेवटपर्यंत न्यावा लागेल. तो गावदेवी शिवशंभो आदई या संघाला 28 धावा झाल्यात आणि आता मात्र 8 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. 24 रिक्वायर्ड रिमेनिंग 8 असं समीकरण सध्याच्या घडीला मैदानामध्ये. चांगला बॉल जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचं सुद्धा आपण कौतुक करूया. कमाल यष्टीरक्षण त्या ठिकाणी निलेश आय थिंक निलेश भोईर आहेत. चांगलं कार्य यष्टांच्या पाठीमागे त्यांच्याकडून होत असताना त्यामुळे फलंदाजांना मात्र पुढे जाण्याची मुभास देत नाहीयेत. शॉट ऑफ लेंथ होता. ताकूट टप्प्याचा बॉल पूल केलाय समोरच्या दिशेमध्ये. लॉंग ऑनला सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थ्रो खराब झालाय. तोपर्यंत मात्र 2 रन्स कंप्लीट होतील. 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल 30 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये संदेश भोईरनं अप्रतिम कमबॅक करून दिलंय. 4 धाबांचं षटक टाकलं. 2 फलंदाज बाद केले आणि त्यामुळे आता मात्र गावदेवी शिवशंभो आदई संघाला जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 22 धाबांची आवश्यकता. तर भातणला सुद्धा लवकरच नाईट स्पर्धा नेहमीप्रमाणे तुम्हाला पाहायला मिळेल. शेतकरी कामगार पक्ष आणि श्रीदत्त क्रिकेट संघ भातण आयोजित संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक 2025. प्रीतम दादा मात्रे पनवेल महानगरपालिकेचे
विरोधी पक्षनेते त्यांच्या नावाने ही स्पर्धा 15, 16, 17, 18, 19 जानेवारी रोजी तुम्हाला पाहायला मिळेल. नाईट्स क्रिकेट स्पर्धा आहे, त्यामुळे ज्या संघांना मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी लवकरच आपण भाताणशी संपर्क करू शकता. 15 ते 19 जानेवारी रोजी भव्य नाईट स्पर्धा भाताण येते. तर जाऊया शेवटच्या षटकाकडे. गोलंदाजी मार्कवर मात्र रोशनचा पहिलाच बॉल ऑन साइडला शुभम शेळकेच्या बॅट मधून निघतोय. एक तडाखेबंद फटका. षटकार असाच काहीसा सामना मागचा जिंकून दिला होता शुभम शेळकेनं. अशक्य प्राय वाटणारं आव्हान याच शुभम शेळकेनं पहिल्या मॅच मध्ये मात्र पूर्ण करून दिलं. त्यामुळे अजूनही भरोसा आहे या फलंदाजावर. तिसरं षटक खरं तर तो नॉन स्ट्राईक एंडला राहिला आणि त्याचमुळे कुठेतरी मागे पडला तो आदही संघ. परंतु पहा 5 चेंडू आणि 16 धावांची अजूनही गरज आहे. आणि शुभम शेळके पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 47 धावांची इनिंग मात्र नॉट आउट त्यानं साकारली होती आणि तो विजयामध्ये सगळ्यात मोठा हिस्सा राहिला होता. परंतु रोशन भोईरवरचं दडपण आता मात्र वाढलंय. आणखीन एक धीम्या गतीने टाकलेला बॉल भिरकावून दिलाय. दिलीप वेंगसरकर अकॅडमी मध्ये बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी. लगातारचा दुसरा षटकार. चेंज ऑफ पेस होता. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी लवकर पीक केली. आज मात्र या फलंदाजाला थांबवणं कठीण झालंय. अनस्टॉपेबल शुभम शेळके. कमाल पॉवर हिटिंग पाहायला मिळाले आज मैदानामध्ये. आज संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं त्याचा दिवस मात्र हा फलंदाज गाजवतोय. आणि गावदेवी शिवशंभो आदही संघ आता थोडंसं हास्य उमटलं असेल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. 2 चेंडूंमध्ये 12 धाबा आल्यानंतर हे समीकरण इक्वेशन सोपं होत असताना शेवटचे 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. प्रवीण भोईरची अनुपस्थिती कुठेतरी त्याचं एक षटक एक ऑप्शन त्यांना आज मिळालेला नाहीये. प्रवीण भोईर म्हटला की अगदी एक षटक सेफ होणार हे ठरलेलं असतं. त्यामुळं त्याच्या अनुपस्थितीमध्ये आता मात्र थोडासा स्ट्रगल करत असताना थोडीशी चिंताजनक परिस्थिती आता मात्र पाताण संघाची पाहायला मिळते. 4 बॉल 10 धाबांची आवश्यकता आहे. प्रेशर रोशन भोईरवर कमालीचं वाढलंय. दडपण वाढवलंय या मॅच मध्ये. आणि शुभम शेळके सांगतोय जोपर्यंत मी आहे तोपर्यंत काळजी करू नका आदईकरांनो. हा सामना मी जिंकूनच आणणार. अशाच आविर्भावामध्ये मात्र केलेली फटकेबाजी. पहिल्या मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकणारा रोशन भोईर इकडे 2 बॉल मध्ये 12 धाबा खातोय. क्रिकेट हा खेळच असा आहे. कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवावी लागते. सातत्य तुम्हाला टिकवावं लागतं या खेळामध्ये. तरच तुम्हाला प्रेक्षक डोक्यावर घेतात. पाहूया तिसऱ्या चेंडूवर काय घडतंय. मॅच जिंकायची असेल तर शुभम शेळके सारखा मोठा अडथळा दूर करावा लागेल श्रीदत्त भाताण टीमला. तरच या मॅच मध्ये मात्र कब्जा करू शकेल भाताण संघ. परंतु इनफॉर्म आहे. आज त्याच्या पाठला बॉल लागला की सीमारेषेच्या बाहेर जातोय. अशा परिस्थितीमध्ये मात्र शुभम शेळकेला रोखलं जाणार का रोशन भोईर कडून याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. इकडे मात्र आणखीन एक सलगचा तिसरा षटकार. शब्द कमी आहे शुभम साठी. आज फक्त शुभम शुभम आणि शुभम अक्षरशः पाहायला गेलं तर पाण्याच्या धबधब्यासारखा कोसळलाय. कमाल कमाल स्ट्रोक्स त्याच्या पॅट मधून येत असताना तिसरा षटकार. 22 धाबांची गरज होती. आणि काय तो आत्मविश्वास काय तो कॉन्फिडन्स मैदानामध्ये पाहायला मिळतो या फलंदाजाचा. आणि या 3 षटकांच्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 48 या आकड्यावर. जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता. बाद चालू करा प्लीज अंपायर्स. प्रत्येक षटकारानंतर सामना थांबतोय. कमाल बॅटिंग केले. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 47 धावा त्यानं उभारल्या होत्या महत्वाच्या. आज विकेट हॅट्रिक सुद्धा घेतले शुभम शेळकेनं. लगातार 3 फलंदाजांना बाद केलं मागच्या सामन्यामध्ये याच खेळाडूनं. आणि आता मात्र लगातार 3 षटकारांचा खेळ पाहायला मिळतोय.
गणेशजी भोपी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज शुभम साठी आलंय. तर गणेशजी भोपी आपणास विनंती आहे आपण मंचावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. निर्मिती कला केंद्र डीमार्टच्या समोर खरं तर गणपतीच्या सुबक मूर्ती त्या ठिकाणी मिळतात. आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. 3 चेंडू आणि 4 धावा. शुभमला रोखल्याशिवाय भाताण संघ पुढे जाऊ शकणार नाहीये. हे आता मात्र काळ्या दगडावरची रेग आहे. पाहूया या चेंडूवर काय घडतंय. याच बॉलवर मॅच संपवली जाणार का. ऑन साइडला यावेळेस मात्र प्लेस करण्यात आला चेंडू. ओ क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाही झालाय. थांबवलंय शुभमनं त्या ठिकाणी. सिंगल मिळाले. मॅच मात्र क्रुशल मुवमेंटला. कमालीचा चुरशीचा सामना. शुभम शेळकेला आणलं गेले ते नॉन स्ट्राईक एंडला भाताणकरांनी आणि त्याचाच फायदा आता मात्र उठवला जाणार का. 2 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. प्रेशर यश पाटीलवर. यश पाटील या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीनं हा दबाव मात्र हँडल करतोय याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाच्या नजरा लागल्यात. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे आणि सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर तुम्हाला फुल टाइम पास पाहायला मिळेल. सुपर ओव्हर वेळ आहे आपल्याकडे आज. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. चित्त थरारक लढत. आदई की भाताण. गोलंदाज रोशन भोईर तयार. ओ चांगला फटका यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. कव्हर्सला भेदत बॉल चाललाय डीप मध्ये. थ्रो झालाय परंतु तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि आता मात्र फक्त 1 धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. आदई संघ आता मात्र हरू शकत नाही. फार तर सुपर ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. 1 धावेची गरज आहे. अंपायर्स प्रत्येक चेंडू नंतर सामना थांबला नाही पाहिजे. तुम्ही जा त्यांच्याकडे दम द्या नाहीतर पेनल्टी सांगा. आपण देऊ पेनल्टी इकडून. कोणत्याही खेळाडूला सोडू नका. एक चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. चित्त थरारक लढत. भाताणकर हा सामना सुपर ओव्हरला नेणार का. आता रिस्क राहिलेली नाहीये आदईसाठी कारण कठीण अशक्य असं वाटणार. 6 बॉल मधलं 22चं आव्हान. 1 बॉल 1 वर आले मॅच. केलेल्या चुका मात्र भाताणकरांना थोड्याशा नडल्यात की काय. इकडे मात्र पाहूया क्षेत्ररक्षण जवळ आणलं गेलंय. जणू काही पॉवर प्ले सुरू झालाय की काय. असंच काहीच क्षेत्ररक्षण समोर आणलंय. प्रेशर यश पाटील वर आहे. यशला यश येणार की अपयश येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. प्रेक्षक म्हणत असतील आदईकर जिंको किंवा भाताणकर जिंको आम्हाला काही फरक पडत नाही परंतु जर सामना टाय झाला तर अजून एक षटक मात्र आम्हाला पाहायला मिळेल. सुपर ओव्हर साठी बरेचसे क्रीडा रसिक विनवणी करत असतील परंतु हृदयाची ठोके वाढवणारा सामना. ठरका बुडवणारा क्षण. शेवटचा 1 बॉल 1 धावेची गरज. हो हळवारपणे टाकलेला बॉल आणि क्लीन हिट. षटकार ठोकत हा सामना विजयी केलाय. गावदेवी शिवशंभो आदई संघानं 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. पुन्हा एकदा धावसंख्येचा पाठलाग करत इकडे चित्त थरारक विजय आदईकरांनी नोंदवलाय. सुपर बॅटिंग मात्र शुभमला ऑनलाईन 1000 रुपये आले. किरण शेळके यांच्याकडून शुभम साठी ऑनलाईन 1000 रुपये पाठवण्यात आलेत. तर शुभम ऑनलाईन आपण चेक करून घ्या आणि षटकारासाठी आत्ताच्या गणेशजी भोपी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. हार्ड लक श्रीदत्त भाताण. प्रवीण भोईरची अनुपस्थिती नक्कीच जाणवली या मॅच मध्ये परंतु कुठेही जाऊ नका प्रेक्षक.